नमस्कार, N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। काही दिवसापूर्वी झालेल्या घटनेच्या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांचा त्या घटनेचा काही संबंध नाही, सर्व काही इलीगल आहे असे मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले। माझे नाव 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरवर किंवा ट्रकवर नाव टाकून गाडी चालवत असेल आणि त्यांच्याकडून काही गुन्हा झाला तर मी जबाबदार त्याचे राहील का, असा प्रश्न विपक्षाचे माजी आमदारांना माझा सवाल आहे। माजी आमदाराने स्वतःचे नाव करण्यासाठी दुसऱ्यांची बदनामी करू नये असे त्यांनी सांगितले। यासाठी सुरेश भुमरे यांनी परभणी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन काय सांगितले ते आपण पाहूया। चॅनलला सबस्क्राइब, लाईक व शेअर करा। सोबत्यांनी ते षडयंत्र रचलेलं आहे आणि स्वतः जे माझे पाहुणे आहेत ज्यांची तो ट्रक आहे ते रात्रीच पुण्यावरून पुसदकडे निघाले, ते सकाळी 5-1 वाजता तिथे पोहोचले पोलीस स्टेशनला, पोलिसांच्या संपर्कात, सगळं काही असं हे आहे। आणि बघा, म्हणजे चोरीचा काही असा विषयच नाहीये, लिगली आहे, सगळ्या पावत्या आहेत। मी तुम्हाला ते पावत्या सुद्धा या ठिकाणी दाखवू शकते, तुम्ही त्याही दाखवाव्यात, कारण की विनाकारण हा म्हणजे प्रकार चुकीचा आहे किंवा काय असा कसलाही प्रकार नाही। ही रीतसर पावती आहे की ह्या कंपनीकडून ह्या कंपनीला मी तुम्हाला शेअर सुद्धा करते। त्यात लिहिलेलं पण आहे की विन ग्रीन लेबल बॅरल स्पेशल क्लासिक व्हिस्की, ह्या व्हिस्कीच्या आहेत आणि एक्साइज ड्युटी सुद्धा कितीची 22 लाख रुपयाची भरलेली आहे याची। आणि ह्या दुसऱ्या पावतीवरची सुद्धा एक्साइज ड्युटी बघा, पूर्ण हे 38,26,000 आहे। त्यामुळे सगळं काही लीगल आहे। विरोधकांना तर नुसता विषय पाहिजे काय, अनेक नेत्यांच्या आपण बघतो देशी दारूचे लायसन्सचे दुकान आहेत, दारूच्या फॅक्टरी आहेत, त्याच्यात तुम्हाला काही नाही दिसत। हे फक्त माझा नातेवाईक आहे, त्यांनी मला न विचारता, माझी न परमिशन घेता त्या गाडीवरती नाव टाकलं, ही चूक आहे, मी मान्य करते। पण नुसतं नाव टाकण्याने त्याचा काही उद्देश होता का की कुठला चोरी करण्याचा किंवा टॅक्स लपवायचा? हे सगळं काही ट्रान्सपरन्सी आहे याच्यामध्ये। 2013 पासून हा त्यांचा व्यवसाय आहे। आणि ह्या व्हिस्कीच्या कंपनीच्या बॉक्सेस जे ते नागपूरला पोहोचवणं हे त्यांचं नेहमीचं काम आहे। महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री यांच्याबद्दल काही शब्द आणि काही आरोप त्यांनी केले। जनतेने दोनदा ज्यांना नाकारलं, घरी बसविलं, आता ते आमच्या सन्माननीय महायुतीमधले घटक पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलाय, पण त्यांनी पूर्ण घटनेची माहिती करून घ्यायला पाहिजे होती। नेमकं प्रकरण काय आहे आणि त्या प्रकरणामध्ये आपण पाहितलं असेल, पुसद पोलीस प्रशासनाने रिपोर्ट पण दिलेला आहे। यामध्ये अर्थार्थी राज्यमंत्री महोदयांचा आणि आपल्या परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री महोदयांचा अर्थार्थी कुठलाही संबंध नाही। स्वतः पोलीस प्रशासनाने प्रेस नोट काढून सगळं रिपोर्ट पण दिलेला आहे आणि त्यांनी काही आरोप केले की दारू बनावट होती, काय त्याच्या सुद्धा पावत्या आहेत की काय होती, काय होते। पण याच्यामध्ये आपल्याला एकच मला त्यांना सांगायचं आहे की कोणी कोणाचा कार्यकर्ता गाडीवर नाव टाकतंय, काही करतो, नाव टाकलं म्हणजे यांचा काही संबंध नसताना नाव घेणं, स्वतःला प्रसिद्धीसाठी नाव पुढे करणं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। ते आता मित्र पक्षामध्ये आलेले आहेत, त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण आता महायुतीमध्ये आलेला आहात, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही आरोप करणं बंद करा। महायुती ही सिस्टीममध्ये चालणारा सरकार आहे, सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे, सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे। उगाच प्रसिद्धीसाठी आमच्या नेतृत्वावर काहीतरी आरोप करायचे, आपण पाहितलं असेल कुठलाही अर्थार्थी काही संबंध नसताना काल जे आरोप त्यांनी केले त्यांच्याबद्दल सर्व जिल्ह्याला माहीत आहे। ज्यांनी आरोप केले माजी आमदारांनी, त्या आमदाराबद्दल सर्वांनाच माहीत आहे त्यांची वागण्याची पद्धत। आता त्यांना जनतेने घरी बसविलंय, त्यांच्याकडे कुठला मुद्दा नाही, जाणून बुजून काहीतरी बोलायचं, चर्चेमध्ये यायचं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। यासाठी आज खास करून मंत्री महोदयांची इच्छा नव्हती पत्रकार परिषद घ्यायची, पण आमचं काम आहे की आमच्या नेतृत्वावर कोणी आरोप केला त्याला उत्तर आपण दिलं पाहिजे।
म्हणून ही आज पत्रकार परिषद घेतलेली आहे। यामध्ये काल जे त्यांनी आरोप केले त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही आणि त्यांनी जे आरोप केले आपलं सर्वांना माहीत आहे। स्वतः पोलीस प्रशासनाने प्रेस नोट काढून सांगितलंय याच्यात काही संबंध नाही। एवढं यासाठीच आज ही पत्रकार परिषद घेतली आहे।